चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण तलत मेहमूद गायक यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तलत मेहमूद हे एक भारतीय पार्श्वगायक होते, ज्यांना भारतीय चित्रपटातील सर्वात महान आणि लोकप्रिय पुरुष गीत आणि गझल गायकापैकी एक मानले जाते. तरी त्यांनी चित्रपट अभिनेता म्हणून नशीब आजमावले असले तरी त्यांना अभिनयामध्ये फारसे यश मिळाले नाही. पण चित्रपट आणि गझल संगीताच्या क्षेत्रातील त्यांच्या कलात्मक योगदानाबद्दल 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. ते त्यांच्या थरथरत्या आणि रेशमी आवाजात मृदू आणि उदास गझल गाण्यासाठी विशेषतः प्रसिद्ध होते. त्यांना सर्वात जास्त आवडणारे रोमॅन्टिक आणि दुःखद मूड होते आणि 1950 ते 1960च्या दशकात भारतामध्ये आधुनिक गझल गायनाची शैली आणि पद्धत घडविण्यात त्यांनीच मोठी मदत केली. तलत मेहमूद यांचा जन्म लखनौ येथे मंजूर महमूद यांच्या पोटी झाला. तलतने लहानपणापासूनच संगीताकडे आपला कल दाखवला आणि रात्रभर संगीत मैफिलीमध्ये बसून ते आनंद घेत असेत. रूढीवादी मुस्लिम पार्श्वभूमीतून असल्याने गाण्याला प्रोत्साहन दिले जात नव्हते. तलतना चित्रपटामध्ये काम करणे आणि घरी राहणे यापैकी एक निवडावे लागले. त्यांच्या पालकांच्या आक्षेपाला न जुमानता त्यांनी चित्रपटाचा पर्याय निवडला. जरी त्यांच्या कुटुंबाने हे सत्य सुमारे 1 दशकानंतर स्वीकारले, तेव्हा त्याला भारतीय चित्रपट उद्योगात काही आदर मिळाला. 1930च्या दशकात उत्तरार्धात तलत यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेज ऑफ म्युझिक, सध्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट येथे पंडित SCR भट यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले. तलत मेहमूद यांनी 1939 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओ लखनौवर गझल गायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजात इतर सर्व गायकापेक्षा वेगळी गुणवत्ता होती. HMVने 1941 मध्ये तलत यांची पहिली रेकॉर्ड प्लेट सादर केली. गझल गायक म्हणून त्यांची कीर्ती त्यांच्या नशिबाला आकार देणाऱ्या शहरापर्यंत पोहोचली, कलकत्ता. तत्कालीन प्रसिद्ध गझल गायक बरकत अली खान, केएल सैगल आणि MA रऊफ होते. 1944 मध्ये त्यांनी तस्वीर तेरी दिल में, मेरा बहला नहीं सके हे लोकप्रिय हिट गाणे गायले. यामुळे त्यांना संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्धी मिळाली. कलकत्ता चित्रपट आणि बॉम्बे चित्रपट उद्योगाने त्यांना आकर्षित केले. त्यांनी सुमारे 16 चित्रपटामध्ये भूमिका केल्या. त्यांनी तपन कुमार या गृहीत नावाने बरीच बंगाली गाणी रेकॉर्ड केली. 2016 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने एक स्मारक टपाल तिकीट जारी केले. तलत मेहमूद यांनी नूतन, माला सिन्हा, सुरैया आणि इतर अभिनेत्रीबरोबर डझनभर चित्रपटामध्ये काम केले. कानन बाला, कानन देवी, भारती देवी, मधुबाला, श्यामा, नादिरा, शशिकला इत्यादी. 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात रॉक अँड रोल संगीताच्या आगमनाने तलत सारख्या गायकांना बाजूला केले. मोहम्मद रफी आणि मुकेश यांचे आव्हान त्यांच्यासमोर होतेच. तथापि तलत हे 1956 मध्ये पूर्व आफ्रिका, अमेरिका, युनायटेड किंगडम, वेस्ट इंडिज येथे परदेशी संगीत कार्यक्रमासाठी गेलेले पहिले भारतीय गायक होते. तलतने कलकत्त्याच्या एका बंगाली ख्रिश्चन मुलीशी लग्न केले, जी चित्रपटामध्ये देखील काम करीत होती. त्यांना 1953 मध्ये खलीद आणि 1959 मध्ये सबीना अशी 2 मुले झाली. त्यांची नात सहर जमान सुप्रसिद्ध पत्रकार आहे. तलतच्या जवळचे लोक त्यांच्या स्वभावाचे वर्णन शांत असे करतात. तो एक सभ्य माणूस होता.
आणि त्याच्या मखमली आणि रेशमी आवाजातूनही तीच शालीनता व शांततेची भावना दिसून येते. 1940 ते 1980च्या दशकातील 4 दशकामध्ये तलत यांनी 12 भाषांमध्ये सुमारे 750 गाणी गायली. त्यांनी त्यांचे पहिले गाणे 1941 मध्ये रेकॉर्ड केले. तलत मेहमूद यांचे 9 मे 1998 रोजी निधन झाले. 2018 मध्ये तलत मेहमूद यांच्या 20व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याला जश्न-ए-तलत असे म्हटले जाते. त्यांच्या नातवाच्या सहर जमानी यांनी आयोजित केलेल्या श्रद्धांजली महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांना 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. 1961 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला सर्वोत्कृष्ट मराठी गायक पुरस्कार मिळाला. 2016 साली त्यांच्या स्मारकासाठी टपाल तिकीट निघाले. त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला. आशीर्वाद पुरस्कार मिळाला. आल्मी उर्दू कॉन्फरन्स पुरस्कार मिळाला. बॉम्बे फिल्म क्रिटिक्स अवॉर्ड मिळाले. गालिब पुरस्कार मिळाला. नौशाद अली पुरस्कार मिळाला. इतके सगळे पुरस्कार मिळून सुद्धा त्यांनी काही शास्त्रीय रागावर आधारित काही गाणी गायली आहेत. त्यांची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.